सोडले आणि पळून गेले, हे अख्खा देश, महाराष्ट्र आणि या राज्याची जनता जाणते. जर आपण महाराष्ट्राचा विकास, तुम्हाला सत्तेची हाव, आम्हाला सत्तेची हाव नाही. अरे तुम्हाला सत्तेची हाव नाही, मग कशाला मंत्रिपदाची शपथ घेऊन तुम्ही विकासाच्या गोष्टी करताय? बाहेर पडा आणि सामाजिक कार्य स्वतःला वाहून घ्या. या महाराष्ट्रात सामाजिक कार्याची फार मोठी परंपरा आहे. पण तुम्हाला मंत्रिपदच का पाहिजे, सत्ता का पाहिजे आणि विकासासाठी भारतीय जनता पक्षाची गुलामगिरीच का हवी? त्यांचं म्हणणं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच विकास होऊ शकतो. 2024 नंतर काय करणार तुम्ही? कोणाचं नेतृत्व स्वीकारणार? 2024ला या देशात आणि या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल, तेव्हा विकासासाठी तुम्ही कोणत्या पक्षात उड्या मारणार हे आता तुम्ही सांगून टाका. दुसरा असा आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा विकास हा करायचा आहे, मग तुम्ही महाराष्ट्राच्या काही विशिष्ट भागाचा विकास करता. आपण राज्याचे अर्थमंत्री आहात, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आपण राज्याचे नियोजन मंत्री आहात. पण माझ्या गटाबरोबर जे आलेले आहेत पक्ष सोडून, त्यांना 100 कोटींचा निधी विकासासाठी आपण देता. सिर्फ हमारे साथ आए उनका विकास, उनके चुनाव क्षेत्र का विकास, तो बाकी के जो विधायक है, बाकी के सांसद है, उनको आप फूटी कौड़ी नहीं दे रहे हो. ये कौन सा विकास? आपके साथ आए हैं वो विधायक 100 कोटी 150 करोड़ का निधि आपसे लेते हैं. जो आपके पास नहीं आते उनको बताया जाता है आपको कोई निधि नहीं मिलेगा, आपको कोई फंड नहीं मिलेगा विकास के लिए. ये कौन सा विकास की डेफिनेशन है? ये सम्मानीय अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे जी ने महाराष्ट्र को बताने की जरूरत है. हजारों करोड़ की लूट इस निधि के माध्यम से महाराष्ट्र में हो रही है. मैं ये लूट की बराबरी मेहुल चोकसी की लूट, नीरव मोदी की लूट, विजय मल्ल्या की लूट के साथ करता हूं. वो लोगों ने बैंक को लूटा है, ये लोग महाराष्ट्र की तिजोरी लूट रहे हैं विकास के नाम पर. मेरी आज ये दोनों नेता अमित शाह जी से मिलने गए हैं गुजरात में. क्या गुजरात का ये विकास मॉडल है? आप बताइए. मेरी अमित शाह जी से दरखास्त है, अपील है कि आप ये दोनों को बोलिए, अगर आप विकास की बात करते हो तो सबका साथ सबका विकास, तो सभी को बराबरी का हिस्सा दीजिए महाराष्ट्र की तिजोरी का. ये तो लूट है, उनकी इंक्वायरी होनी चाहिए. नीरव मोदी ने बैंक को लूटा, मेहुल चोकसी ने बैंक को लूटा, विजय मल्ल्या ने बैंक को लूटा, और ये विकास के नाम पर महाराष्ट्र की तिजोरी को लूट रहे हैं. अजित पवार गटाकडनं ट्विट करण्यात आलं, सूरज चव्हाण ट्विट करत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर आता खालच्या भाषेत उत्तर टीका कराल अजित पवारांवर, त्याच भाषेत उत्तर तुम्हाला मिळेल. मी कधी खालच्या भाषेत कधी टीका केली नाही. मी माझ्या पक्षाकडून मुद्द्याचं बोलतो. विकासाचा मुद्दा आहे ना, आजच्या अग्रलेखामध्ये खालच्या पातळीवरती काय हे वाक्य जर मला कोणी दाखवलं तर मी राजकारण सोडून. मी विकासाचा मुद्दा बोलतोय. पक्ष फोडणारे बेईमान लोकांना तुम्ही निधी देता आणि जे प्रामाणिकपणे एका विचाराशी धरून काम करतायत आपापल्या मतदारसंघ, त्यांनाही लोकांनी निवडून दिलंय, त्यांनाही विकासाचा अधिकार आहे. त्यांच्या मतदारसंघात रस्ते, शिक्षण, पाणी, आरोग्य या व्यवस्था त्यांना पूर्ण करायच्या आहे. तुम्ही त्यांना निधी देत नाही. निधी हवा असेल तर आमच्या गटात या हे सांगताय तुम्ही काय म्हणून. आणि मला धमक्या देऊ नका बरं का. मी डरपोक नाहीये, गुडघे टेकणारा माणूस नाहीये. मी एजन्सीला घाबरून मी पळपुटा नाहीये म्हणावं. हा, उपमुख्यमंत्री हे आता आणि माझ्या नादा लागाल ना तर अंगावरती कपडे राहणार नाहीत त्यांच्या. मला धमक्या देऊ नका अजिबात. सर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता गुजरातला गेलेले आहेत. त्यांना जाऊ द्या. मुंबई आणि गोवा संदर्भातल्या रस्त्यासंदर्भात त्यांना गुजरातला जावं लागतं. या गोष्टी महाराष्ट्रात होऊ शकतात, पण शेवटी राजकीय बॉसेस आहेत, त्यांना भेटावं लागतं. महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू आहे राजकीय, त्या गोंधळावरती गुजरात उत्तर देणार आहे का, तोडगा काढणार आहे का? आतापर्यंत देशाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र तोडगा काढत होता. आज आमच्या राज्यकर्त्यांना गुजरातला जाऊन बसावं लागतंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना माझं विनंती आहे, हे दोन वीर तुमच्याकडे येत आहेत, विकासाच्या नावात इथे फार गप्पा मारतात.
पण या महाराष्ट्रामध्ये आमदारांना आपापल्या गटाचा निधी वाटण्याचा जो मोठा घोटाळा भ्रष्टाचार सुरू आहे तो थांबवा. आम्हाला संपूर्ण राज्याचा विकास हवा आहे. शिंदे गटात आमदार गेले, अजित पवार गटात आमदार गेले, भाजपचे आमदार आणि बाकी सगळे जे आहेत ते कोण आहेत? मग ते कोण आहेत? त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही आहे का? त्याच्यामुळे अजित पवार, एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी विकासाच्या गोष्टी करू नयेत. विकासामध्ये समतोल हवा, समानता हवी. प्रत्येक मतदारसंघात ती जनता आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून देताना विकासाच्या मुद्द्यावर निवडून देते. सरकार एवढ्या एकाच्या मालकीचं नाही आहे आणि या राज्याच्या तिजोरीच्या चावीची मालकीसुद्धा कोणा एखाद्या गटाकडे नाही आहे. सर, फडणवीस नाव ना घेता टीका केलेला आहे की शिंदेच्या नेतृत्वाखाली मुंबईचे सुशोभीकरण होत आहे. काय होत आहे? शिंदेच्या नेतृत्वाखाली मुंबईचं सुशोभीकरण होत आहे. बरं. आणि काही लोकांच्या पोट दुखी होत आहे. नाही, अजिबात कोणाच्या पोटात दुखत नाही आहे आणि कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ही वेळ आलेली आहे की त्यांचं कौतुक करण्याची. त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखतं आहे हे कळलं. सर, आज सीएम और सीएम गुजरात गए हुए अमित शाह से मिलने को कैसे देखते हैं? देखिए, गुजरात में जाना कोई अपराध है क्या? गृह मंत्री का एक गृह राज्य है और शिंदे फडणवीस जी के बॉस है, पॉलिटिकल बॉस है, देश के गृह मंत्री है. एक जमाने में सब महाराष्ट्र में सब बातें तय होती थी. महाराष्ट्र में हाईकमांड रहता था, महाराष्ट्र देश को दिशा देता था. अब ये नए सिस्टम में हमारे मुख्यमंत्री को मुख्यमंत्री गुजरात जाना पड़ता है. गुजरात के लोग हमारे दोस्त हैं, हमारे भाई हैं, उसमें बड़ी बात क्या है. लेकिन मैं समझने की बात यह है कि भाई अब महाराष्ट्र में कुछ नहीं रहा है, सब कुछ बाहर जा रहा है और राज्य के मुख्यमंत्री और डिप्टी सीएम भी अपने निर्णय लेने के लिए उनको भी गुजरात या दिल्ली जाना पड़ता है. अजित पवार जो है वो भाजपा के लिखे हुए एजेंडे पे काम कर रहे हैं. तो और क्या है? आज सामने में लिखा है ना ये. और क्या है? इतना शिंदे हो, अजित पवार हो, ये तो भाजपा का जो लिखित एजेंडा है वो उनसे अमल किया जाता है, उनसे मुंह से बोला जाता है. अगर उद्धव ठाकरे जी के बारे में कुछ गलत कहना है वो भी लिख कर दिया जाता है. शरद पवार साहब के बारे में कुछ बोलना है, करना है, वो भी लिख कर दिया जाता है. बात ऐसी है भाई. लेकिन वही जो भाजपा का जो एजेंडा है उसके अंदर शाहू, फुले और अम्बेडकर के विचार नहीं. कहाँ है आप मुझे बताइए. हेट स्पीच के अलावा क्या है? पूरे समाज में हेट, द्वेष, बदले की भावना, एक दूसरे के खिलाफ लड़ाओ एक दूसरे को, उसके अलावा क्या है? अगर अजित पवार जी कहते हैं कि मैं शाहू, फुले, अम्बेडकर की विचारधारा लेकर जा रहा हूं, तो भारतीय जनता पार्टी में ऐसी विचारधारा कहाँ देखी उसने? तो हमको बताइए. सर, काल छगन भुजबळ भाषण करत त्यावेळी गोंधळ झाली. चला, थँक्यू. महाविकास आघाडीची आज बैठक आहे. आगामी इंडिया सभेच्या पार्श्वभूमीवर कुठले महत्वाचे निर्णय आज घेतले जातील? कुठे आहे आघाडीची बैठक? मला माहित नाही. कुठे आहे बैठक? कुठे आहे? आज महाविकास आघाडीची बैठक कुठे आहे? तो मुंबई की आप सड़कों मुझे पर बताइए कहाँ है तो बैठक? मुंबई की सड़कों पर बैनरबाजी देखी जा रही है. इंडिया का जो चीज देखा जा रहा है कि बैनर लगाए जा रहे हैं. इंडिया जीतेगा. सर, लोगों के बारे में क्या बताएंगे? क्या मैं लोगों के बारे में कुछ नहीं बताऊंगा अभी, क्योंकि जो इंडिया का जो लोगो है, सिंबल है, वो बहुत ही प्रेरणादायी है भारतवासियों के लिए. और उसका अनावरण 21 अगस्त को शाम को 7 बजे होगा, जब सभी नेतागण देश भर से मुंबई में आएंगे ग्रैंड हायट होटल में. उस मीटिंग में उस लोगों का, उस सिंबल का अनावरण होगा और ये लोगों से, इंडिया के लोगों से देश की जनता को, युवाओं को एक बहुत बड़ी प्रेरणा मिलेगी. ये इंडिया है, ये भारत है और हमारे ऊपर वार करना या घाव घालना बहुत महंगा पड़ेगा. यही प्रेरणा ये हमारा लोगो देगा. ठीक है, चलिए, थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.